नमस्कार. आपला भारत देश मला वाटतं बऱ्याच घोटाळ्यांनी, भ्रष्टाचारांनी भरलेला आहे का बरबटलेला आहे. काही वाक्य ऐकायला नकोशी वाटतात. त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र, ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत असलेला महाराष्ट्र आपण म्हणतो. परंतु या महाराष्ट्रात सध्या काय चाललं आहे? बऱ्याचशा गोष्टींचा आपण अभ्यास केला तर लक्षात येते की महाराष्ट्राची वाटचाल एक वेगळ्या दृष्टिकोनातून वेगळ्या दिशेने चाललेली आहे. मग खरात फाईल असो किंवा आता सगळा गाजत असलेला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नीटची परीक्षा असो. अख्ख्या देशामध्ये म्हणजे संपूर्ण भारतामध्ये नीटची परीक्षा एकच आहे. पण दुर्दैवाची गोष्ट, तो नीटचा पेपर लीक होण्याचं मुख्य केंद्र महाराष्ट्रात लातूर आहे. जे लातूर की ज्यांनी अख्ख्या भारताला लातूर पॅटर्न म्हणून आपलं नाव कमवलं. एक काळ असा होता की शाहू महाविद्यालयाने आपलं स्वतःचं लातूर पॅटर्न हे चालू केलं. बघता बघता लातूरमध्ये खाजगी अकॅडमीचं म्हणजे ट्युशनचं फॅड वाढत गेलं आणि त्यातून नको ते प्रकार घडत गेले. हे नेमकं का घडतंय, कशासाठी घडतंय? तर एकमेकाचा क्लास चालावा, माझा स्वतःचा क्लास चालावा, दुसऱ्याचा क्लास बंद पडावा, माझ्या क्लासचा रिझल्ट कसा यावा, यासाठी ह्या गोष्टी चालू आहेत. प्रामुख्याने यामध्ये भरडला जातोय तो ग्रामीण भागातील विद्यार्थी. आजच्या या भागामध्ये, आजच्या या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं नीटची परीक्षा देण्यासाठी आपण 2 वर्ष आपला विद्यार्थी, आपला पाल्य म्हणजे आपली मुलगी किंवा मुलगा बाहेर ठेवणं गरजेचं आहे का? त्यासाठी 11वी-12वीचे 2 विषय तज्ज्ञ, नीट तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. आटपाडीमधीलच गुरुकुल विद्यालयाचे 2 शिक्षक आहेत. यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण ज्या ठिकाणी वाढलो, 1ली ते 10वीचं ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं त्या ठिकाणीच 11वी-12वी करून नीटची परीक्षा देणं का गरजेचं आहे, त्याचा परिणाम आपल्या विद्यार्थ्यावर, आपल्या कुटुंबावर कसा राहतो आणि त्या विद्यार्थ्यामध्ये सर्वांगीण बदल काय होतो. ते ज्या पद्धतीनंच मी सुरुवातीला सांगितलं होतं की या शिक्षण व्यवस्थेमध्ये, या नीटच्या फंडामध्ये भरडला जातोय तो ग्रामीण भागातील विद्यार्थी. सर, काय सांगचाल की आता हे सध्या नीटचं जे वातावरण आहे, संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राची बदनामी होते, खास करून ज्याचा उहापोह झाला लातूर पॅटर्न, त्याची बदनामी होते. याची कारणं काय असू शकतील ह्या गोष्टी घडण्यापाठीमागं? नमस्कार, मी सरताळे सर, गुरुकुल विद्यालय आटपाडी या ठिकाणी बरेच वर्ष ॲज अ प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. गेली 14 वर्ष मी ह्या फील्डमध्ये आहे. आता सध्या जे आपण पाहतोय की काय परिस्थिती आहे आणि हे जे घटना घडलेली आहे, नीट आता जे 3 मे 2026 साली जे नीट एक्झाम झाले होते काही दिवसापूर्वी, त्याच्यामध्ये इतका मोठा घोटाळा निघाला आणि ते रद्द करण्याची वेळ आली. कशामुळे झालं आणि हे नेमकं जे शैक्षणिक फील्ड आहे कशा पद्धतीनं व्यवसायामध्ये बदलत आहे आपण पाहतोय. कारण एवढं मोठं इन्स्टिट्यूट, एवढं मोठं नावाजलेलं नाव आणि अशा पद्धतीनं हा एवढा मोठा घोटाळा हा ॲक्च्युली विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी झालेलं खूप मोठं असं फसगत आहे. कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपलं भविष्य घडवण्यासाठी मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेत असतात आणि ॲडमिशन घेत असताना मला एक विनंती आहे सर्व पालक वर्गाला की आपण ठीक आहे, चांगल्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेत आहात, पण सध्याच्या काळामध्ये जे मोठमोठे इन्स्टिट्यूट आहेत कशा पद्धतीनं ते मार्केटिंग करत आहेत, कशा पद्धतीनं ते ॲक्च्युली क्लास घेत आहेत, हे कुणालाच माहीत नाही आहे. आता बरेच वर्ष झाले पालक तिकडे ॲडमिशन घेत आहेत. एक विनंती आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये जे काही कॉलेजेस आहेत, मे बी काही अकॅडमी आहेत, ते सुद्धा तेवढ्याच इंटेन्शननं या ठिकाणी घेत आहेत. आणि सध्या ऑनलाईन असा मीडिया आहे की आपण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा आम्ही मोठमोठ्या इन्स्टिट्यूटचे जे टेस्ट होत आहेत, मॉक टेस्ट,
ते आपण या ठिकाणी कंडक्ट करतोय आणि बऱ्याच ठिकाणी करत आहेत. तर हे बऱ्याच पालकांना माहीत नाहीये. सो एक विनंती आहे पालकांना की जो काही इन्स्टिट्यूट आहे ग्रामीण भागातला असेल तर ते कशा पद्धतीने घेतायत हे तुम्ही पाहिलं पाहिजे, ना की ह्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं पाहिजे. लातूर, कोटा, नांदेड मोठी मोठी नावं पाहून आपण सगळे विचार काहीच न करता एवढी मोठी फी आपण त्या ठिकाणी भरत आहात. तर मला वाटतंय आपण थोडा तरी ह्या ठिकाणी आता विचार करणं खूप गरजेचं आहे. सर, आपको क्या लगता है कि हाल ही में जो परिस्थिति चल रही है, हिंदी में एक कहावत है, नाम बड़े लक्षण खोटे, इस टाइप का कुछ चल रहा है, मतलब इसमें बहुत बड़े नाम हैं। उसमें जब बच्चे एडमिशन लेते हैं, जब कोटा हो या कोई भी हो, आप तो उत्तर साइड से है, आपको बहुत अच्छे से जानकारी है, तो बच्चे एक तरह से चक्की में पीसते हैं और उनका रहन सहन, मतलब यहाँ रहने वाला बच्चा उस जगह पे जाता है तो 2 साल में पूरा चेंज हो जाता है और न जाने उन पेरेंट्स को कुछ ऐसा देखने को ना मिले, ये भी हम आशा करते हैं। आपका क्या कहना है इसमें? मैं विकास गुप्ता, फिजिक्स गुरुकुल विद्यालय, नीट जी डिपार्टमेंट। सर देखिए, बच्चे क्या होता है कि 10वीं तक तो अपने गांव से पढ़ते हैं। 10वीं के बाद वो 11th-12th के लिए सोचते हैं कि मैं बाहर जाऊं और बाहर की कोचिंग में पढूं, ऐसा वो सोचते हैं। और बाहर जाके वो देखते हैं जब भी एडमिशन के लिए जाते हो तो वहाँ पे एक काउंसलर बैठा होता है। काउंसलर क्या करता है कि उनको बढ़ा चढ़ा के बताता है, जबकि बच्चे की पोटेंशियल वो नहीं होती है जो जितना वो कर पाएगा नीट जेई के लिए। तो इसको देखते हुए हमें ये डिसाइड करना पड़ेगा, पहले बच्चों को काउंसलिंग करना चाहिए कि बच्चा कितना पोटेंशियल रखता है, कहाँ तक कर पाएगा, उसके अकॉर्डिंग ही माँ बाप को उस कोचिंग में एडमिशन दिलाना चाहिए, नीट जेई की तैयारी कराना चाहिए। और हम देख रहे हैं कि गांव में भी, अभी हमारे गांव में भी नीट जेई के लिए तैयारी के लिए स्कूल बहुत मेहनत कर रहे हैं। तो हमें ये चीज़ों पे ध्यान देना चाहिए कि गांव में ही स्कूल बच्चों को रखें, अपने पास ही रखें बच्चों को, और अपने से ज़्यादा दूर ना जाने दें। क्योंकि क्या होता है कि जैसे ही बच्चा दूर जाता है तो प्रॉब्लम ये आती है कि बच्चे से कनेक्टिविटी ख़त्म हो जाती है माँ बाप की, और बच्चे 6 महीने बाद घर जाते हैं और 6 महीने बाद ऐसा चेंज आता है जो माँ बाप भी बर्दाश्त नहीं कर पाते और बच्चा भी बर्दाश्त नहीं कर पाता, और ये कारण बनता है सुसाइड का, ये चीज़ों का। और सर, दूर से सभी पहाड़ अच्छे ही दिखते हैं। बिल्कुल। जिस तरह से हम काउंसलिंग बच्चों के लिए करते हैं, आपको क्या लगता है कि बच्चे से पहले पेरेंट्स की काउंसलिंग करनी जरूरी है? बिल्कुल बिल्कुल सर, बच्चों से पहले पेरेंट्स की काउंसलिंग करना इसलिए जरूरी है क्योंकि हर पेरेंट्स चाहता है कि मेरा बच्चा टॉप की आईआईटी में पढ़े, टॉप की एनआईटी में पढ़े, टॉप के एम्स कॉलेज में जाए, बट वो अपने बच्चे की पोटेंशियल नहीं देखता कि वो बच्चा किस में इंटरेस्टेड है। वो बस ये चाहता है कि वो इंजीनियर बने और डॉक्टर बने। अगर वो देखता कि बच्चा मेरा नहीं इंजीनियरिंग और मेडिकल क्षेत्र से अलग हट के पोटेंशियल रखता है और उस पोटेंशियल में उस पर ध्यान दे, तो बच्चा और अच्छा कर सकता है और डिप्रेशन का शिकार नहीं होगा। ये चीज़ों का ध्यान रखना चाहिए पेरेंट्स को। सरताज साहेब, तुम्ही गुरुकुल सारख्या एका मोठ्या शाळेमध्ये 11वी-12वीला शिकवताय. इथं रहिवासी सुद्धा मुलं आहेत. ही सुद्धा मुलं आपल्या परिसरातीलच आहेत आणि खास करून आपल्या भागाशी नाळ जोडलेली मुलं आहेत. बरोबर. मग यांच्याशी तुमचा संपर्क किंवा तुमचं नातं कसं असतं? आता बघा, बऱ्यापैकी ग्रामीण भागातलेच मुलं असतात, त्यामुळं आमच्याही लक्षात येतं की त्यांच्यामध्ये काय कमतरता आहे, कशा पद्धतीनं त्यांना आपण तिथंपर्यंत नेलं पाहिजे. आता 10वीतले जे विद्यार्थी आहेत बघा, पालक मित्र जे आहेत त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की बरेच विद्यार्थी आता 10वीमध्ये आपण पाहतोय की 85 ते 90च्या वर मोस्टली सगळे आहेत. सो ज्यावेळी तो 11वी आणि 12वी येतो त्यावेळी आमच्या लक्षात येतं की ह्याचं अंडरस्टँडिंग थोडं कमी आहे. सो मला असं म्हणायचं आहे की जे विद्यार्थी या ठिकाणी 80, 90 किंवा 95च्या वर आहेत, की त्यांचा जो आकडा आहे, जो फुगवटा आहे, तो 11वी-12वीला 100% कमी येतोच. त्याचं कारण असं आहे की बरेच विद्यार्थी जे आहेत ते कदाचित पाठांतर करून आलेले असतात वर, पण ज्यावेळी आपण नीट आणि जेईई सारखे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, पूर्ण देशभरातल्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असतं. मग असे विद्यार्थी जे आहेत की ह्या ठिकाणी सेमीमधून आलेले असतात. सो आमच्या 1 महिन्यामध्ये लगेच लक्षात येतं की बेसिक ज्यावेळी आम्ही घ्यायला सुरुवात करतो की तो कुठंपर्यंत हे आम्हाला लगेच समजतं. मग त्याला कशा पद्धतीनं आपण थोडं मोल्ड केलं पाहिजे की बाबा तुला हे येत नाही, तो अशा पद्धतीने बघ, हे असं सोडवायचं आहे, की थोडं त्याला एक विश्वासात घेतलं जातं.
की बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये मी पाहतो, सर मला नीट जी नाही जमणार, खरंच मला जमणार नाही, असे बरेच विद्यार्थी असतात. पण मला माहित असतं की तू कुठेपर्यंत जाऊ शकतोय. मग असे विद्यार्थी आहेत त्यांना थोडं आम्ही काउन्सिलिंग करतोय, थोडं लेक्चर आम्ही बाजूला ठेवतोय, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो थोडं बाजूला ठेवतोय आणि त्याला आम्ही थोडं काउन्सिलिंग करतो की हे बघ, तुझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे, तू करू शकतोय. तो थोडासा गायडन्स केलं की विद्यार्थी सुद्धा मोटिवेट होतात आणि आम्हाला लगेच काही दिवसामध्ये त्यांच्यामध्ये फरक जाणवतोय. सो या ठिकाणी जसं आता सर म्हटलं की काउन्सिलिंग करण्याची गरज आहे, पालकांना तर करायलाच पाहिजे. पण जे विद्यार्थी आहेत की त्यांच्यामध्ये न्यूनगंड असतो की मला हे जमणार नाही, आणि असे आम्ही बरेच विद्यार्थी पाहिलेले आहेत की कमी स्कोर आहे त्याला 10वीला, ऍडमिशन घेतलेलं आहे 11-12वीला, पण त्यांनी नीट, जीई मध्ये, सीईटी मध्ये चांगला स्कोर आलेला आहे. सो आपल्या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आहे, त्यांची कॅपॅसिटी चांगली आहे, अंडरस्टँडिंग चांगलं आहे, नॉलेज चांगलं आहे. फक्त योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि जसं सरांनी आता सांगितलं की हेच विद्यार्थी जर आपले ग्रामीण भागातले बाहेर गेले तर पहिला पॉईंट या ठिकाणी पालक वर्ग जो आहे की तो, जसं आता सरांनी सांगितलं, त्याच्यामध्ये पोटेन्शियल किती आहे, कुवत काय आहे, तो करू शकतो का नीट जीई, त्याचं काय विचार आहे, त्याला काय करायचं आहे हे विचारात घेत नाहीत. आणि प्लस एवढी फी भरलेली आहे, तुला झालंच पाहिजे. सो हे जे दडपण आहे ते त्या पिरियडमध्ये, तिथं एक्झाम दिल्यानंतर तिथं एक्झाम अवघड गेली तर विद्यार्थ्याला कोण सांगायला नसतंय, कोणतरी काउन्सिलिंग करायला पाहिजे, काय हरकत नाही, कमी स्कोर आला तरी चालेल. पण पालकांचं 1-2 वर्षाचं हे जे दडपण असतं की तुला झालंच पाहिजे, जमलंच पाहिजे, तुला करायलाच पाहिजे, एवढा स्कोर आलाच पाहिजे. सो आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी जे आहेत, जे इथं आम्ही काउन्सिलिंग करू शकतो ते तिथं करण्यासाठी कोणी नसतंय. आणि त्यामुळं मग काय होतं की रिझल्ट लागायच्या आधीच विद्यार्थी काहीतरी बरं वाईट करून घेतो. सो पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्याची कुवत काय आहे त्या पद्धतीनं त्याला आपण बोललं पाहिजे की तू कर, काही प्रॉब्लेम नाही, किती स्कोर यायचा तेवढी येऊ दे. पण तुम्ही जर दडपण टाकलं की मी एवढी फी दिलेली आहे, 2 वर्षामध्ये एवढा खर्च झालेला आहे, तुला IITला मिळालंच पाहिजे, तुला MBBSलाच मिळालं पाहिजे, मग हे कुठंतरी विद्यार्थी बोलू शकत नाही पालकांना. पण आम्ही या ठिकाणी असल्यामुळे आम्हाला लक्षात येतं की विद्यार्थ्यांमध्ये काय चाललेलं आहे, कारण आम्ही 24 तास इथं आहे. संध्याकाळी 9, 9:30, 10 पर्यंत आम्ही तर ऍज अ स्टडी म्हणून त्यांच्या समोर बसलेलो असतो, त्यांच्या बेंचवर बसलेला असतोय. सो ह्या गोष्टी आहेत की तुम्ही लातूर, नांदेड मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये गेला आणि ग्रामीण भागात जर तुम्ही इथं ठेवलं तर थोडंफार आम्ही असं त्याला मोल्डिंग करू शकतोय, काउन्सिलिंग करू शकतोय आणि तो एक स्टेबल राहू शकतो आणि चांगला, ह्याचा परिणाम तो चांगला स्कोर करू शकतो. पण बाहेर जर ऍडमिशन घेतलं तर हे सांगणारं कोण नसतं त्या ठिकाणी आणि विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातो आणि काही ना काही बरं वाईट करू शकतो. खूप महत्वाची गोष्ट है सर। हमेशा मतलब बहुत सालों से ही अर्बन और रूरल एक गैप बना हुआ है। हमारे बच्चे रूरल के होते हैं, अर्बन कल्चर में जाते हैं तो अर्बन कल्चर उनके पल्ले नहीं पड़ रहा, तो उसमें एक दिक्कत आ सकती है। मतलब क्या हो जाता है? बिल्कुल, इनिशियली बच्चे जब गांव से शहर की तरफ भागते हैं 11th-12th में पढ़ने के लिए मोटी कोचिंगों में, तो सबसे पहला उनके बीच जो डिफरेंस आता है अर्बन और रूरल का, तो जो अर्बन बच्चे होते हैं वो कभी कभी क्या होता है उनको थोड़ा परेशान भी करते हैं, तो उससे वो बच्चा परेशान भी होता है। और क्या होता है कि गांव का बच्चा जब इनिशियली जब शहर में जाता है तो बहुत सारी चीज़ें देखता है अपने आसपास और उसका मन डाइवर्ट होता है, और डाइवर्ट होने के साथ साथ फिर उसकी पढ़ाई में कमी आने लगती है, और वो कमी धीरे धीरे करते करते बहुत बड़ी कमी हो जाती है, और लास्ट में वो सोचता है कि मैं गांव से पढ़ने आया था, इतना पैसा लगा मेरा, और पैसा लगने के बाद मुझे सक्सेस नहीं मिला, घर वाले फिर से परेशान होंगे, और इस चक्कर में वो डिप्रेशन में जाता है। इसीलिए बच्चों को अपने पास ही रखना चाहिए। गांव में भी अभी अच्छी अच्छी स्कूल्स खुल गए हैं जो नीट और जेईई की तैयारी कराते हैं, और इसमें देखिए अभी जो हमारे यहाँ इंडिया में जो सुसाइड्स रेट्स बढ़ रहे हैं, अभी नीट के पेपर के बाद भी बहुत सारे सुसाइड्स हुए, तो इसका जो सुसाइड का मेन कारण केवल बच्चा ही नहीं है, बच्चे सुसाइड खुद से नहीं कर रहे हैं, उनको सिस्टम सुसाइड करवाने के लिए मजबूर कर रहा है। एक तो नीट को हाई स्कोरिंग एग्जाम बना दिया इन्होंने, और नीट का पेपर लीक करवाने का सिस्टम के ही लोग तो लीक कर रहे हैं, बच्चा तो लीक नहीं कर रहा है, तो बच्चे पे प्रेशर आ रहा है और बच्चे को सिस्टम नहीं मारा, सुसाइड करवाया। तो इस पर थोड़ा सा सुधार लाना चाहिए, गवर्नमेंट को भी सोचना चाहिए, कंप्यूटर बेस्ड टेस्ट कर देना चाहिए। आगे से उन्होंने बोला तो है करने के लिए, अब देखिए करते हैं की नाही। बाकी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की नेहमी बळी जातो तो व्यवस्थेचा बळी जातो। कुठल्याही विद्यार्थी असो किंवा पालकाला असो स्वतःहून स्वतःचं आयुष्य संपवावं असं कधीच वाटत नाही, परंतु त्यासाठी झालेली जी व्यवस्था आहे किंवा ती परिस्थिती आहे ती परिस्थिती त्याला बळी देण्यास भाग पाडते।
सर अभी पेपर लीक हुआ पिछले कुछ दिनों में भी ऐसा हुआ था, पिछले साल भी उसके साल भी, लेकिन इस साल बहुत बड़े बवाल में ये सारी चीजें हो गई। तो आने वाले दिनों में अभी बच्चे अगले शायद नेक्स्ट मंथ में फिर से नीट देने वाले हैं 21 और क्राइटेरिया फिर किस तरह से चेंज हो सकता है या पैटर्न किस तरह से चेंज हो सकता है? पैटर्न अगर देखा जाए तो इसके पहले भी एक बार पेपर लीक हुआ था सर, नीट का ही। तो उसके बाद जो री नीट का पेपर हुआ था वो 10 गुना टफ कर दिया था पेपर इन्होंने, और इस बार भी वही होगा। अभी देखिए, अभी जो अच्छे बच्चे थे जिन्होंने अपने दम पे 2 साल जिन्होंने मेहनत करके पेपर दिया था, उनके अच्छे मार्क्स आ रहे थे, उनको कॉलेज मिल रहा था, उनका सपना टूट गया। फिर से उनको एक बार फिर से उनको अपने आप को साबित करना पड़ेगा री नीट देके, और उतना ही मेहनत दिखाना पड़ेगा। और पेपर का लेवल जो है वो अभी जो पेपर हुआ है उससे टफ ही रहेगा। जहाँ तक इसके पहले हम लोग जब री नीट हुआ था तो उसका पेपर जो था वो 10 गुना टफ हुआ था। तो ये भी हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि टफ ही आने वाला है पेपर। तो इससे क्या होता है कि अच्छे बच्चों का नुकसान भी है इसमें, और जिन्होंने पहले मेहनत की अभी फिर से उनको दोबारा प्रूफ करना पड़ेगा इस चीज़ को कि हाँ मैं काबिल हूँ इस सीट के लिए। तो इस पर थोड़ा सा ध्यान देना चाहिए गवर्नमेंट को, और जो भी एनटीए संस्था है उसको भी ध्यान देना चाहिए कि पेपर कैसे कंडक्ट करवाना है। सीबीटी मोड में उन्होंने पहले से ही कंडक्ट करवाना चाहिए था। जैसे जेई का एग्जाम लेते हैं हम लोग, 15 लाख स्टूडेंट उसमें भी बैठते हैं, उसमें भी हम सारे के सारे 15 लाख स्टूडेंट्स का ऑनलाइन सीबीटी के माध्यम से हम एग्जाम कंडक्ट करवाते हैं, और अच्छे से गया है, कहीं भी लीक के नामो निशान नहीं सुनाई दिया। अभी नीट पिछले लास्ट ईयर भी नीट का लीक का सुनाई दिया था हमें कि लास्ट ईयर भी नीट के कई जगहों पे छापेमारी हुई थी नीट को लेके, बट सुप्रीम कोर्ट से यही डिसीजन आया कि नहीं ऐसा कुछ नहीं है। तो फिर देखिए क्या कैसे करते हैं ये गवर्नमेंट। सर काय सांगसाल, म्हणजे आता सरांनी तर सांगितलं की 100% हा 10 पटीनं पेपर अवघड निघेल। आज मुलांची मानसिकतेचा जर विचार केला तर पुन्हा नीट द्यावी लागणार आहे या मानसिकतेतच मुलं काही जण खचलेले आहेत। काही जणांनी परीक्षा द्यायची का नाही द्यायची ह्या पण विचारात आहेत। तर अशा विद्यार्थ्यांना काय सांगसाल की त्यांनी काय नेमकं केलं पाहिजे? आता बरेच इन्स्टिट्यूट, आता आम्ही सुद्धा गुरुकुल विद्यालयामध्ये सुद्धा आमचे काही विद्यार्थी होते, 4-5 विद्यार्थी आम्हाला वाटत होते नीट क्रॅक करू शकतात। अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही रिटर्न बोलवलेलं आहे, आणि असे बरेच इन्स्टिट्यूट करत आहेत। थोडं विद्यार्थ्याच्या बाजूनेच आम्ही सगळे आहोत, आणि सगळे जे इन्स्टिट्यूट आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांच्या बाजूनेच आहोत। आता एक विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांना, जे नीटमध्ये कदाचित चांगला स्कोर आला असता असे काही विद्यार्थी आहेत, त्यांना माझं एक सांगणं आहे, किंवा जे नीट एक्झाम देणार आहेत पुन्हा, बघा विद्यार्थी मित्रांनो, की ह्या ठिकाणी तुमच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे, जे नॉलेज आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। सो पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी नीटची तयारी करायची आहे, आणि 100% यश तुमचंच आहे। लक्षात घ्या, या ठिकाणी तुमची जी कॅपॅसिटी आहे ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। पुन्हा एकदा जोमाने उठून उभा राहा विद्यार्थी मित्रांनो, आणि पुन्हा एकदा नीटची तयारी करा। कारण मला वाटते शासनाने 21 जून या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे सेकंड आता जे एक्झाम होणार आहे नीटची, पुन्हा एकदा 21 जूनला आहे, ऑफलाईनच असणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे की आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे, तुम्ही पुन्हा एकदा करू शकता, तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे। पुन्हा एकदा हे थोडी कठीण परिस्थिती आहे, तर आपल्याला थोडं पेशन्स ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे। 100% तुम्ही जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स ठेवला, पुन्हा एकदा प्रॉपर प्लॅनिंग केलं, नियोजन केलं, आणि त्या शिक्षकांचं जर तुम्ही प्रॉपर गायडन्स घेतलं, घरी बसून जरी तुम्ही अभ्यास करत असाल, त्या शिक्षकांचं प्रॉपर गायडन्स घेतलं, तरी या ठिकाणी तुमचा स्कोर कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, आणि हे यश तुमचं आहे, एवढं लक्षात ठेवा। सर तुम्ही गुरुकुलमध्ये दोघंही शिकवता, या मुलाखतीच्या या संवादाच्या अनुषंगाने पण प्रश्न विचारले की आज गुरुकुलचं नाव आहे, गुरुकुलमध्ये ऍडमिशन का घ्यावं? समजा आता मी माझा पाल्य आहे, मला असं वाटतं की आता ह्या सगळ्या गोष्टीमधून मी काहीतरी दाडा घेतोय की माझा मुलगा इकडं तिकडं न ठेवता बरोबर मला इथंच ठेवायचा आहे, बरोबर, तर इथं काय ऍडमिशन मी घेतलं पाहिजे? ओके, बघा आता मी सगळ्यांनाच हे खूप महत्वाचं आहे की आता बरेच पालक काय करतात की आहे त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ते इन्फ्रास्ट्रक्चर बघतात किंवा नाव बघतात इन्स्टिट्यूटचं, आहेत रिझल्ट आहेत तिकडचे। सो आता मला कुठल्या इन्स्टिट्यूटला नावं ठेवायचं नाही, एक मार्केटिंगचा फंड असतोय। ऍक्च्युअली रिअलमध्ये विद्यार्थी, आपला जो ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे तिथं जर ऍडमिशन घेतलं, तर जसं आता सरांनी सांगितलं की मे बी ह्या ठिकाणी काही बाहेरचे विद्यार्थी आहेत, त्यांचं इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं असतंय, सो ते कम्युनिकेट करत असतात बरेच विद्यार्थी इंग्लिशमधून। सो आपल्यासारखा एखादा ग्रामीण भागातला विद्यार्थी तिथं गेला तो स्वतःलाच कमी समजतोय, त्याच्यामध्ये एक न्यूनगंड येतो।
तर हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आपण जर गुरुकुलला ऍडमिशन घेतलं तर आपल्या ह्या ठिकाणी निवासीमध्ये मोबाईलचा यूज नाही, तर या ठिकाणी 50% काम ह्या ठिकाणी आपलं होत आहे. कारण विद्यार्थ्यांचं काय झालंय की मोबाईलमुळे खूप डिस्ट्रॅक्ट झालेले आहेत. सो 50% आपलं काम इथं होतंय. दुसरा मुद्दा असा आहे की गुरुकुल विद्यालयामध्ये आम्ही टोटली एनसीईआरटीवर फोकस करतोय. पूर्णपणे जी टीम आहे आमच्याकडे बाहेरचे आहे, जे एनसीईआरटी मधून शिकून आलेले आहे, काहीने जे एक्झाम दिलेले आहेत, ऍडव्हान्स एक्झाम क्वालिफाय आहेत, असा स्टाफ आपल्याकडे आहे. सो दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की आपण एनसीईआरटी घेतोय, आपल्याकडे स्टाफ स्टेबल आहे, वेल क्वालिफाईड आहे. पुढचा मुद्दा असा आहे की सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षामध्ये पूर्ण एन्व्हायरमेंट आहे. म्हणजे मुलींसाठी सुद्धा आपण ह्या वर्षी अनिवासी स्टार्ट केलेला आहे 11वी-12वी. सो बऱ्याच पालकांना विनंती आहे की आता 11वीचे ऍडमिशन आपली प्रोसेस चालू आहे अनिवासीची. सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आपण करून घेतोय. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की एकदा लेक्चर घेतलं की तो विद्यार्थी आणि शिक्षक भेटगाठ नाही, पालकांचं तर राहिलं दूरच, पालक तर अजिबात कॉन्टॅक्ट करू शकत नाहीत. मग इथं बेनिफिट काय आहे की शिक्षक, विद्यार्थी आणि पालक ह्यांचा आम्ही ताळमेळ ठेवतोय प्रत्येक महिन्यामध्ये. आणि प्रत्येक महिन्यात मीटिंग असते. मीटिंगमध्ये आपण डिस्कशन करतोय की विद्यार्थी ह्या ठिकाणी इथे कमी आहे, थोडं ह्या विषयामध्ये कमी आहे, थोडं इथं फोकस केला पाहिजे. सो ही चर्चा कंटिन्यू चालू राहते की तसं हे जे कम्युनिकेशन आहे तिघांचं, जे त्रिसूत्री म्हणू आपण की शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचं कम्युनिकेशन प्रॉपर असेल तर ह्या ठिकाणी काहीतरी रिझल्ट लागू शकतोय. पण बाहेर ऍडमिशन घेतलं तर जो शिक्षक आहे, कोण शिकवतोय, काय घेतोय, आपण पालक वर्ग कॉन्टॅक्ट करू शकत नाही. हे आम्ही या ठिकाणी फॅसिलिटी देतोय. दुसरं असं की आपण मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप करतोय, त्याच्यामध्ये विद्यार्थी आपले डाऊट्स टाकू शकतात, पर्सनली आम्हाला मेसेज करू शकतात, कॉल करू शकतात. एनी टाइम आम्ही त्यांना गायडन्स करणार आहे. सो एवढी सगळी फॅसिलिटी ग्रामीण भागात आहे. दुसरा पॉईंट असा आहे महत्वाचा की पूर्णपणे ज्या टेस्ट असतात, मॉक टेस्ट असेल किंवा कोणती टेस्ट असू द्या, आपण जे इथं कंडक्ट करतो मोस्टली PYQच्या बेसिसवर असते, प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या बेसिसवर. आपण कुठले स्वतःचे मनाचे प्रश्न टाकत नाहीत. त्याच्यानंतर जे काही बाहेर मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये टेस्ट होत आहेत ते आम्हाला मिळत आहेत. सो मे बी एक आठवडा लेट होत असेल, त्यांच्या टेस्ट झाल्यानंतर आपण एका आठवड्याने या ठिकाणी टेस्ट फॉलो करतोय. सो सगळं या ठिकाणी जे लातूर, कोटा, नांदेडला मिळू शकतं ते आपल्या गुरुकुलमध्ये किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता मिळू शकतं. हे पालकांनी जरा विचारात घेतलं पाहिजे. आणि इथून पुढे तरी कमीत कमी पालकांनी एक विश्वास ठेवला पाहिजे ग्रामीण भागातल्या इन्स्टिट्यूटवर, विद्यार्थी, शिक्षकांवर, की जेणेकरून ह्या ठिकाणी त्याचं आयुष्य घडणारच आहे, आपल्याला आयुष्य घडवायचंच आहे. फक्त पालकांना विनंती आहे की इन्फ्रास्ट्रक्चर न पाहता, असे मोठमोठे बॅनर्स न पाहता आपण ग्रामीण भागातील जे इन्स्टिट्यूट आहेत, मग कोणतंही असू दे, त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. नक्कीच कोणत्याही पालकांना आपला मुलगा मोठा व्हावा, शिकलेला सवरलेला व्हावा, नाव कमवावं असं वाटतं. 11वी-12वी हे वयातली मुलं त्या पद्धतीनं जर विचार केला तर इतके मॅच्युअर नसतात की ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. आणि त्या ज्या वयामध्ये आपल्या मुलांना संस्कार आणि वळणाची गरज आहे त्या दरम्यानच आपण आपली मुलं बाहेर ठेवतो. मान्य आहे, 100मध्ये 10 विद्यार्थी असतील की त्यांना त्यांची स्वतःची जाण आहे, त्यांना एक मॅच्युरिटी आलेली असते. ते विद्यार्थी 10वी नंतर 11वी-12वी बाहेर गेल्यानंतर सक्षम होतात. परंतु बाकीच्या राहिलेल्या 90 विद्यार्थ्यांचं काय, हा विचार पालकांनी केला पाहिजे. खरं तर आजचा हा संवाद, आजची ही मुलाखत कोणत्याही शाळेच्या प्रमोशनसाठी नाहीये. तुमच्यापुढे एक उदाहरण ठेवायचं होतं की आपल्या पाल्याचं भविष्य आपण स्वतः उद्ध्वस्त करतो. व्यवस्था तर करतेच, आपणही बळी ठरतो, आपला मुलगा मुलगी सुद्धा त्या व्यवस्थेचा बळी ठरतो. हे जर कुठं थांबवायचं असेल तर आपल्या पाल्याला शिक्षण आपल्या सोयीनं, आपल्या जवळच्या ठिकाणी किंवा आपल्याला जिथं आपण स्वतः राहून देणं शक्य आहे अशा ठिकाणी दिलेलं खूप महत्वाचं ठरेल. सर, खूप छान पद्धतीनं तुम्ही आमच्याशी, आमच्या श्रोत्यांशी, आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधला. काळाची गरज आहे. नुसतं विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग न करता आई वडिलांचंही काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे की जेणेकरून भविष्य काळ हा विद्यार्थ्यांसाठी, पाल्यासाठी उज्जवल ठरेल. सर, बहुत अच्छे से आपने हमारे साथ इंटरेक्ट किया कि जे आजकल जो पेरेंट्स इधर उधर भटक रहे हैं और उनकी वजह से बच्चे का भविष्य खराब हो रहा है, इसके बारे में आपने हमारे साथ अच्छी तरह से बातचीत की.
क्रांति न्यूज के तरफ से हम आप दोनों का शुक्रिया अदा करते हैं कि अच्छा सा समय दिया। आपका शेड्यूल टाइट है, फिर भी आपने खास बच्चों के लिए अपना समय दिया, इसके लिए मैं दोनों का शुक्रगुजार हूँ।